आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज, सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड, 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, मी विजय विनायक कोलते, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार व महाविकास आघाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ता। मित्रो, निवडणुका आल्या की गैरसमज पसरवणारे काही व्हिडिओ यूट्यूबवर येत असतात। तसाच एक व्हिडिओ अतिशय गैरप्रवृत्तीनं चॅनल चालवणाऱ्या एका विक्षिप्त मनस्थितीतील सहकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। त्यांची दृष्टिकोन हा खंडणी मागणे, पैसे मिळवणे या पुरता मर्यादित आहे आणि मला खात्री आहे जे निवडणुकीत उभे राहतील, जे सज्जन सरळ लोक आहेत, प्रत्येकाच्या विरोधात अशा पद्धतीचा व्हिडिओ प्रसारित होईल आणि जे आपल्याला पैसे देतील त्यांच्याबद्दल परत निवडणुकीपुरतं थांबायचं अशी एक नीती संबंधितांनी आखलेली आहे। खरं तर ही व्यक्ती, त्यांचं नावसुद्धा उल्लेख करण्यासारखी इच्छा नाही, पण त्यांना 1 वर्षापूर्वी अशाच एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 6 महिन्याची तडीपारीची शिक्षा झालेली आहे। त्यातले 3 महिने त्यांनी तडीपारीची शिक्षा भोगली। नंतरच्या काळात महायुतीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्यांच्याकडं त्यांच्या पक्षात, भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पुढचे 3 महिने त्यांनी वाचवण्याचं काम केलेलं आहे। कोर्टामध्ये केस सुरू आहे, याचा अर्थ प्रकरण मिटलेलं नाही। असे अनेक गुन्हे पुन्हा पुन्हा केले तर प्रसंग हा येऊ शकतो, याचं गांभीर्य दुर्दैवानं या मूर्ख, बावळट, गाढव माणसाला नाही, याचं मनापासून दुःख वाटतं। पहिल्यांदाच त्यांनी केलेले आरोप सगळे खोटे आहेत, निखालच खोटे। आपण सकारात्मक पाहण्याची ऐवजी नकारात्मक पाहण्याची त्यांची जी कला आहे त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून चुकीचं काय जोडता येईल तेवढं त्यांच्या बुद्धिकौशल्याचा वापर केलेला आहे। ईश्वरानं प्रत्येकाला सरळ पाहण्यासाठी दृष्टिकोन दिलेला आहे। नैसर्गिकच तिरकी चाल त्यांच्या जीवनात आलेली आहे। मला आठवतं 1980 साली आम्ही पोलोदमध्ये काम करत होतो आणि पोलोदचे उमेदवार म्हणून दादा जाधवराव 85 साली आमचे उमेदवार होते। त्यांच्या विरोधात हरिश्चंद्र सस्ते उमेदवार होते काँग्रेस पक्षाचे। मी त्यावेळेस समाजवादी पक्षात होतो आणि पवारसाहेबांचा निर्णय हा आमचा अंतिम निर्णय, अनेक वर्षाचं सूत्र आहे। त्यामुळे हरिश्चंद्र सस्ते यांच्या मी विरोधात काम केलं या म्हणण्याला काही अर्थ नव्हता। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी 2 वेळा पराभूत झालो, गोष्ट खरी। 1 वेळा मी आमदारकीला पराभूत झालो। ते असं म्हणतात की हे कधीच निवडून आलेले नाहीत, पण मी एकदा निवडून आलो। हे सत्य लपवण्याचं काही कारण नाही। माझा पक्ष हा विरोधी पक्ष होता। तालुक्यामध्ये जनता दलाची सत्ता खूप मोठी होती। दादासाहेब जाधवराव यांच्यासारखा एक मोठी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती राजकारणामध्ये आमच्या विरोधात काम करत होते आणि त्यांना नेहमीच्या पद्धतीनं पक्षातले काही लोक फुटून मदत करीत होते। 1990 साली सुद्धा त्यांना सासवडमधल्या कुठल्या नेत्यांनी मदत केली माझ्या विरोधात, याच्या नावाचा मला आता उल्लेख करणे योग्य वाटत नाही।
आणि झाला पराभव तर म्हणूनच माझा फक्त 3,800 मतांनी पराभव झाला. 92 साली मी जिल्हा परिषदेत निवडून आलो, मला यश आलं. 97 साली आमच्याच पक्षातले दादा भगत आमचे गुरु होते, त्यांच्या मुलांनी बंडखोरी केली आणि जनता दल या तालुक्यामध्ये अतिशय प्रखर असल्यामुळे, शक्तिशाली असल्यामुळे आमच्यात थोडी बंडखोरी झाली की अपयश येतं. बँकेच्या निवडणुकीला पक्षाने सांगितले की तुम्हाला लढलं पाहिजे, आपल्याला ही निवडणूक बिनविरोध करायची नाही. आणि म्हणून ज्या ज्या निवडणुका आम्ही लढवल्या त्या आमचं बळ असो नसो, पण शरदरावजी पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे या निवडणुकींच्यामध्ये आम्ही लढलेलो आहोत. त्याच्यामुळे व्यक्तिगत पराभव झाला का यश आलं याची मला कधी मी फिकीर केलेली नाही. हा आमची पक्षाची भूमिका होती आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक ठिकाणी यश अपयशाचा विचार न करता मी लढत राहिलो. पुरंदर तालुक्यामध्ये सर्वच नेत्यांचं वाटोळ केलं, कारण तो शब्द त्यांना शोभतो त्यांच्या तोंडात. खरं तर मी कोणाचंही नुकसान केलेलं नाही. 1990 साली मला उमेदवारी मिळाली, 95ला मिळाली नाही. मी काम करत होतो, यश आलं नाही. पोलोद असल्यामुळे 99ला दादा जाधवराव यांना उमेदवारी दिली, मी त्यांचा प्रचार प्रमुख होतो. साधारणतः 2004 साली मला उमेदवारी मिळेल असा प्रयत्न होता. अशोकराव टेकावडे साहेबांना उमेदवारी मिळाली. मी त्यांच्या प्रचारित माझा अर्ज मागे घेऊन हिरिरीने भाग घेतला. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 2014 साली अशोकरावांना पुन्हा उमेदवारी मिळाली. मी त्यांच्या निवडणुकीचा प्रचार प्रमुखच होतो. आता हे प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर होता पण काम केलं नाही हा सिद्धांत मांडण्याची काही गरज नाही. 19 साली कदाचित आमची उमेदवारी मागं ठेवा, झेंडे साहेबांना शांत करूया, पण पवार साहेबांना नावं ठेवणारे उमेदवार हे निवडून येता उपयोगाचं नाहीत. आपल्याला काँग्रेसला, इंदिरा काँग्रेसला, काँग्रेस पक्षाला उमेदवारी द्या, संजय जगतापांना उमेदवारी द्या, आम्ही ते सहन करू. ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने स्वीकारली आणि म्हणून आमदार साहेब निवडून आले. कुठल्याही इतिहासामध्ये कोणाचंही नुकसान केल्याचं मला आठवत नाही. परंतु परमेश्वरानं सरळ पाहण्याचा दृष्टिकोन न दिल्यामुळे त्यांच्या गुन्हे घडत असतं, त्याचा फार दोष आहे असं मला वाटत नाही. माझे जावई उमेश पाटील हे अजितदादांच्या बरोबर होते. त्यांचा मतदारसंघ मोहोळ तालुका आहे. अजितदादांनीच त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आणि त्यांना पुढे घेऊन गेली. त्यामुळे त्यांनी कुणाबरोबर राहावं, त्यांची मतं कुणाला द्यावी याचं काही नियंत्रण माझं असण्याचं कारण नाही. तो माझा मतदारसंघ नाही. आणि इतकी हुशार MSc झालेले अतिशय उत्तम वक्ते, त्यांना निर्णय करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या आणि भूमिकेचं यशापयश माझ्या माथी मारायचं काहीच कारण नाही. सुनबाई रश्मी दिदी करमाळा तालुक्याचं नेतृत्व करतात. त्यांचे वडील मंत्री होते, आई आमदार होत्या. दिदीने 2 वेळा निवडणूक लढवली, थोड्या मतांनी एकदा गेल्या, पुन्हा दुसऱ्या वेळेसही पराभूत झाल्या. ते कोणत्या पक्षात जातात, त्यांच्या तालुक्यातली एक गठ्ठा मतच आहे, 70,000 मतं त्यांच्याबरोबर आहेत. ती घेऊन त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं ते काम करतात. पूर्वीच्या काळात ते राष्ट्रवादीमध्येच होत्या, नंतरच्या काळात बदल झाला. मला असं वाटतं की हा दोष माझ्या विरोधात किंवा माझ्या विरोधात त्यांचा निर्मिती करण्याचं काहीच कारण नाही. सुप्रियाताईंना सुद्धा चुकीचं सांगण्याचं काम स्वागत समितीच्या वेळेस केलं. कोणाच्या मनातही नसणारी गोष्ट ताईंना मी जेव्हा विनंती केली तेव्हा ताई म्हटल्या, आपण एकाच कुटुंबातले आहोत, तुम्ही झालं तर मला अजिबात दुःख नाही. विनाकारण पुन्हा पुन्हा तो विषय चघळून चांगले चाललेल्या वादावर पडदा न पाडता दफल्या काढण्याचं काम या प्रवृत्तीच्या मनामध्ये आहे. याचं नेहमीच वाईट वाटतं. आताही झेंडे साहेबांना मी फसवतोय असं त्यांनी अर्थ निर्माण केलेला आहे. आमचं ठरलेलं होतं की आघाडीमध्ये संभाजीराव झेंडे साहेबांनी पक्षाला उमेदवारी मागायची आहे आणि सर्व तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमुखाने पहिल्यांदा ठराव केला की आमचे नेते झेंडे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागायचा अधिकार अस्तित्वात आल्यानंतर आम्हाला उमेदवारी मिळेपर्यंत आम्ही झेंडे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो. याच्यात काहीही गैर नाही. पण याच अटीवर की तुम्हाला उमेदवारी मिळवा, आम्ही तुमच्याबरोबर राहू. ज्या दिवशी पवारसाहेबांचा महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या क्षणाला आम्हाला आमचंच काम करावं लागेल, तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर राहा, अशीही विनंती आम्ही त्यांना केलेली होती. मला असं वाटतं
अद्याप काही ते पुढं कुठवर लढणार आहे त्याची मला माहिती नाही, पण त्यांचं कुठेही नुकसान केलेलं नाही, त्यांच्याबद्दल कुठेही गैरशब्द नाही. किंबहुना झेंडे साहेबांच्या सारखा माणूस जर आम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार लाभला असता तर आम्ही ते आमचं भाग्य समजलं असतं. हे सगळं पाहिल्यानंतर ज्यांनी माझ्या विरोधात आरोप केले त्यांचं कारण तरी काय? त्यांनी संगमेश्वर नावाचं साप्ताहिक काढलेलं होतं, ते सगळं मी चालवण्याचं काम अनेक वर्ष केलं. मी जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर मात्र 92 साली मी आज शरदरावजी पवार साहेब मला अध्यक्ष केलं. मोठं पद असतं, जिल्हाभर फिरावं लागतं. आम्हाला आता तुम्ही इतक्या मोठ्या पदावर गेल्यावर रोखीने पैसे द्या अशा स्वरूपाची गैरमागणी त्यांनी माझ्याकडे केली. मला ते शक्य झालं नाही. त्यांनी वाघिरे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक परमिट रूम आणि बिअर बार सुरू केलेला होता. तत्कालीन आमदार दादासाहेब जाधवराव यांच्या विरोधात त्यांनी जाधवरावांना गाढवराव असा उल्लेख केल्यावर मला ही गोष्ट पसंत पडली नव्हती. दादा जाधवरावांनी मुख्यमंत्री पवार साहेबांच्याकडे तक्रार केली. नियम असा होता, महाविद्यालयाच्या 1 किलोमीटरच्या परिसरात परमिट रूम, दारूचा दुकान काही असू नये. त्याच मुद्द्यावर त्यांचं परमिट रूम गेलं. त्याचाही राग माझ्यावर होता. त्या बदल्यात त्यांनी पवार साहेबांच्यावर आणि माझ्यावर सतत टीका केली. ती टीका त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि जेजुरीला त्यांनी हॉटेल सुरू करण्यासाठी पवार साहेबांनी यावं असा आग्रह केल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं, इतक्या मूर्ख, हलकट, नालायक माणसाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी जाण्याची माझी इच्छा नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर सांगितलं, मी येणार नाही, मी आजारी आहे. आणि थेट पवारसाहेब वाल्याला निघून गेले. त्याचा परिणाम तो रोष पत्करून त्यांनी माझ्यावर हे आरोप सुरू केलेले आहेत. दरम्यानच्या काळात आत्रे प्रतिष्ठानच्या व्यापारी संकुलामध्ये येऊन आम्हाला काहीतरी द्या अशी तक्रार केल्यानंतर श्रीनाथ पतसंस्था आणि आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरीच्या एका हंबीरताईंनी त्यांच्याबद्दल खंडणीची तक्रार केली आणि म्हणूनच त्यांना तडीपारीमध्ये जावं लागलं. अशा गुंड प्रवृत्तीच्या, चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीचा हिशोब मांडायचं म्हटलं तर मला दुःख होतं. मी ज्या शरद भवनमध्ये आहे, आमच्या भूखंडाबद्दल काहीतरी तक्रारी करतात, पण त्यांनी घेतलेला भूखंड हा पत्रकारांच्यासाठी दिलेला होता. मार्केट कमिटी ठराव करून तो भूखंड घशात घातला, तिथं परमिट रूम सुरू केलं. त्या परमिट रूममध्ये करता येत नाही म्हणून तत्कालीन PSIनी त्यांच्या मुलासह सगळ्यांना बुटानी मारल्याचं मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच ते परमिट रूम बंद केलं, ते त्यांनी विकलं आणि इथून निघून गेले. त्यामुळं अतिशय भ्रष्ट विचाराचा, पैशासाठी अधीर झालेला, खंडणी मिळण्यासाठी काही करायला तयार असणाऱ्या या चुकीचा प्रवृत्तीचा माणूस हाच आमची प्रतिमा खलनायकमशी रंगवतो आहे. तर मला असं वाटतं की नागरिकांना त्यांचा परिचय आहे. बऱ्याच वेळा लोक सांगतात ते सासूरचे आहेत, ते असंच बोलणार. मी आवर्जून सांगेन, सासूरचा आणि या प्रवृत्तीचा काही संबंध नाही. सासूरच्या जगतापांचा आणि ह्या प्रवृत्तीचा संबंध नाही. याची चौकशी करावी लागेल. खरंच हे कुठल्या वंशाचे आहेत, यांची प्रवृत्ती काय आहे. खरं तर त्यांचे मला म्हणूनच मी सांगितले, मला त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल सुद्धा आदर आहे. त्यांचे बंधू डेपो मॅनेजर होते, त्यांच्या आई अतिशय घरंदाज कुटुंबातल्या होत्या आणि त्यांचे वडील शिक्षक होते. त्याने अनेक विद्यार्थी घडवले. पण का कोणास ठाऊक कुठून माशी शिंकली आणि एका चुकीच्या प्रवृत्तीची व्यक्ती या कुटुंबात जन्माला आली. म्हणून त्या कुटुंबाचा तर मी आदरच करतो, परंतु याचा अर्थ त्या कुटुंबाचा पाठिंबा नाही, गावाचा पाठिंबा नाही, समाजाचा पाठिंबा नाही. हा एकांडा शिलेदार अशा प्रवृत्तीची भाषण करीत आहे. मी हे सगळं वाचल्यानंतर मला सहज सकाळी आठवलं की अहिंसेचा विचार करणारे महात्माजी गांधी यांच्या विरोधात सुद्धा अशा पद्धतीने कुणी जहरी टीका केली असती तर त्यांनी सुद्धा अहिंसेचं तत्त्व झुगारून यांचा बंदोबस्त करा असंच सुचवलेलं असतं. कदाचित तशाच स्वरूपाची ईश्वराची भूमिका असावी. मला कुटुंबामध्ये मुलं, नातू, पुतणे, भाऊ, कार्यकर्ते, मित्र खूप आहेत आणि मला असं वाटतं खंडेरायानं यांचा बंदोबस्त सामाजिक भावनेतून, समाजाच्या दबावातून करावा आणि त्यांची ही प्रवृत्ती बंद करावी अशीच मी परमेश्वरनी प्रार्थना करतो. त्यांना अशा पद्धतीनं खतपाणी घालणारे कुणी असतील त्यांनाही विनंती करतो की ते ज्यांच्या जवळ जातात त्यांचं त्यांच्या भाषेत वाटोळं करतात.
म्हणून आपणही कुणीही या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये एवढीच विनंती करतो आणि नागरिकांनी त्यांनी केलेल्या आरोपावर विश्वास न ठेवता शरदरावजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय या कामाला पाठिंबा देत राहावा एवढीच हात जोडून विनंती करतो. धन्यवाद.